तर आज वैष्णवीचा बर्थडे होता म्हणून ती आम्हाला आज बाहेर पार्टी देणार होती, पण आम्ही जो केक आणला त्याच्यावर तिने नाव पुसून टाकलं. मग आम्ही तिची पार्टी घेऊन सरळ निघालो कॉलेजमध्ये. तर आज संडे आणि आम्ही आता तयारी रांगोळी चालली. बरं झालं. तर कॉलेजमध्ये आमचं उद्या फेअरवेल असल्यामुळं आम्ही आता कॉलेजमध्ये तयारीला म्हणजे आमचीच फेअरवेल पण आम्ही बघायला आलेले काय चालू. तिथे मुलींची रांगोळी चालू होती आणि मुलं मधलं डेकोरेशन बघत होते. तर उद्याचं फेअरवेलची तयारी कुठपर्यंत आली हे बघण्यासाठी आमच्या क्लासमधली मुलं पण तिथे हजर होते. तर कॉलेजवरून आल्यावर आम्ही परत हॉस्टेलवर वैष्णवीचा बर्थडे करायचं ठरवलं. तर हॉस्टेलचं आमची पूर्ण गँग तयारीला लागलेली होती. मग आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं डेकोरेशन केलं. तर डेकोरेशन कसं झालं हे आम्हाला नक्की सांगा. यावेळेस आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन केलेलं होतं, जे बर्थडे गर्लला नक्कीच आवडणार होतं. मग आम्ही तिला घेऊन आलो आणि जसं आम्हाला अपेक्षित होतं तिला हे डेकोरेशन खूपच आवडलं. इतकं आवडलं की ती खूपच इमोशनल झाली होती. त्यानंतर ती रडायला पण लागली होती आणि सगळ्यांना मिठी मारली. गाईज, ही मुलगी रडायला लागली आहे. तिला वाटलं नव्हतं आम्ही एवढे छान डेकोरेशन. तिचा रडायला लागली जे राहुल तोंडावर ते सगळं खाली उतरायला बसून. मग आम्ही तिला तिथं बसवलं आणि केकचा बॉक्स ओपन करायला सांगितला. केकचा बॉक्स ओपन केला पण त्यात केकच नव्हता, कारण हा आमचा एक छोटासा प्रँक होता. त्यानंतर खरा केक समोर ठेवला आणि तो केक चॉकलेट केक पेक्षा वेगळा होता म्हणून तो पण आवडला. तर हा बर्थडे तिचा आतापर्यंतचा बेस्ट बर्थडे करण्याचा आम्ही ट्राय केला होता आणि आय थिंक तो सक्सेसफुली पण झाला. आणि दिवसातला मेन पार्ट म्हणजे तिला बर्थडे करण्यासाठी घरी पण जायचं होतं, त्यासाठी ती घरी निघाली. तिचा गेट पास माझ्या हातात राहिलाय आणि ती बोंबलत तिकडे गेली. उद्या आम्हाला घरी जायचं हे माहीत असून पण आज बर्थडे साठी घरी जाणं हे तिच्यासाठी गरजेचंच होतं. मग तिला सोडलं आणि आम्ही काउंटिंग करायला गेलो.